12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका रस्त्यावरती आल्याचं कळतंय। मनसेकडून बोर्डाच्या गलथान कारभाराचा प्रकार समोर आणण्यात आलाय। कॉमर्स शाखेच्या बँकिंग आणि फायनान्सच्या उत्तरपत्रिका रस्त्यावरती पडल्याचं लक्षात आलेलं होतं। कळंबोलीच्या रस्त्यावरती 12वीच्या उत्तरपत्रिका सापडल्या। मनसे रायगड जिल्हाध्यक्ष आदिती सोनार आणि पदाधिकारी यासंबंधी कामोठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेलेत। 12वीच्या परीक्षा सध्या चालू आहेत किंवा आता संपत आलेल्या आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा गलथान कारभार समोर आलाय। आपले प्रतिनिधी वेदांत नेव आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, नक्की काय प्रकार आहे हा? जी माहिती आपण घेतली पूर्वी, कळंबोलीच्या रस्त्यावर या 30 ते 35 उत्तरपत्रिका मिळालेल्या आहेत। या सगळ्या रस्त्यावर पडलेल्या उत्तरपत्रिका होत्या आणि मनसेकडनं या उत्तरपत्रिका समोर आणण्यात आल्या आणि आता थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली जाते। 28 फेब्रुवारीला कॉमर्स शाखेचा बँकिंग अँड फायनान्सचा पेपर होता आणि त्याच्या या उत्तरपत्रिका आहेत। खरं तर बोर्डाचा पेपर झाल्यानंतर केंद्रातनं त्या थेट मॉडरेटरकडे तपासणीसाठी या उत्तरपत्रिका जात असतात। मात्र तपासणीसाठी न जाता अशा प्रकारे रस्त्यावर या उत्तरपत्रिका कशा आल्या या संबंधी तक्रार ही मनसेकडनं दाखल करण्यात आलेली आहे आणि या तक्रारीनंतर पोलीस याचा तपास करतील। आता या परीक्षा कोणत्या केंद्रातल्या आहेत, कोणत्या केंद्रातनं या रस्त्यावर आल्या हे अद्याप कळू शकले नाही, कारण बारकोड या उत्तरपत्रिकांवर लावण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्याची माहिती आता पोलीस घेत आहेत। पूर्वी धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर बऱ्यापैकी गंभीर असा प्रकार आहे, कारण ज्यांचं भवितव्य या 12वीच्या पेपरांमध्ये अडकलेलं आहे अशा काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका रस्त्यावरती सापडल्यात आणि आता हा गलथान कारभार समोर आलाय। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।